नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते. चांदूर बाजार पोलिसांची मोठी कारवाई. अवैध धंद्यांवर धडक मोहीम. 3,18,000चा मुद्देमाल जप्त. चांदूर बाजार दिनांक 4 मे 2026 पोलीस स्टेशन चांदूर बाजार हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सलग कारवाई करत मोठा यश मिळवलं आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेत गोवंश तस्करी, जुगार आणि गुटखा विक्री अशा 3 वेगवेगळ्या प्रकरणावर एकूण 3,18,580 किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश तस्करी प्रकरण 3 मे रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील मोकळ्या जागेत छापा टाकून पोलिसांनी 16 गोवंश बैल अमानुषपणे अवस्थेत बांधून ठेवण्यात आढळले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत या जनावरांचे बोगस टॅग लावले असल्याचे उघड झाले. या प्रकरणी आरोपी शेख अयूब शेख युसुफ वय 62 राहणार पेठपुरा मोर्शी याच्या विरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त जनावरांची किंमत सुमारे 1,97,000ची आहे. जुगार अड्ड्यांवर छापा. त्याच दिवशी रात्री उशिरा गुप्त माहितीच्या आधारे साईनगर परिसरात छापा टाकण्यात आले. येथे काही आरोपी इक्का बादशाह नावाचा पैशांचा जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून 8,700 रुपयांचा रोख रक्कम आणि 55,000चा किमतीचा फोन एकूण 63,000चा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुटखा विक्रीवर कारवाई. 4 मे रोजी आणखी एक कारवाई. पोलिसांनी मोहम्मद शोएब मोहम्मद शकील वय 36 राहणार पठाण चौक अमरावती त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा साठा जप्त केला. आरोपीकडून 14,000 गुटखा पुड्या आणि वाहनासह एकूण 57,880 किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई. ही सर्व कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक श्री तोडेवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर भामरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता. अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा.